छगनरावजी भुजबळ साहेब, आपल्या विभागाचे नाशिक विभागाचे आयजी, ज्यांना आताच राष्ट्रपती पारितोषिक म्हणून ज्यांचा सन्मान झाला, ते माननीय दत्तात्रयजी कराडे साहेब, ज्यांनी हे आपल्याला संपूर्ण मैदान उपलब्ध करून दिलं आहे, ते माझे मित्र मान्य उद्धवरावजी निमसे, मान्य चंद्रकांत दादा, मान्य आबासाहेब, गुरुपीठ विद्यापीठाचे सचिव नितीनजी मोरे, आमच्या कार्यकारी अभियंता शहाणे मॅडम, इतर जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी, डॉक्टर गिरासे, डॉक्टर धनावटे, माजी नगरसेविका डॉक्टर सौ सुनीताताई निमसे आणि या परिवाराचे सर्व उपस्थित सेवेकरी, आलेले सर्व शेतकरी बांधव, भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, आज आपण हे 14वे वर्ष हे जागतिक कृषी महोत्सवाचा सोहळा आपण साजरा करतोय. मी या राज्याचा त्यावेळी कृषी मंत्री असताना आदरणीय गुरुमाऊलींची संकल्पना होती आणि पहिलं कृषी महोत्सव आपण त्यावेळी नाशिकमध्ये सुरू केला. म्हणजे ह्या कृषी महोत्सवाची सुरुवात करण्याचं भाग्य मला लाभलं, हे केवळ आदरणीय माऊलींच्यामुळे लाभलं. परंतु निरंतर 14 वर्ष कुठेही त्याचा खंड पडला नाही. ही चळवळ सुरू आहे म्हणून मी त्याला सुरुवातीला त्याचं आंदोलन म्हणून उल्लेख केला. हे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक नवा आशय निर्माण करण्याचा, त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि किंबहुना समृद्ध शेतकरी आणि समृद्ध शेती यासाठी अविरतपणे आदरणीय गुरुमाऊली प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून 14 वर्षापूर्वी सुरू केलेलं हे जे आंदोलन आहे ते दिवसाकाळी काय आता वाढत चाललं आहे. किंबहुना ह्या वर्षी मला वाटतं सगळ्यात जास्त प्रतिसाद आपल्या केवळ नाशिक नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचा आपल्याला मिळालेला आहे. खरं अध्यात्माशी सांगड घालत या कृषी क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचं काम आदरणीय गुरुमाऊली करतायत. आणि त्यापेक्षाही नव्या पिढीला या रचनात्मक कामामध्ये ते त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. माझ्या दृष्टीने ती एक विशेष बाब म्हटली पाहिजे. कारण आता काळानुरूप सगळ्या शेती पद्धती बदलत चालल्यात. हवामानाच्या त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे. त्याचे सगळ्यात जास्त परिणाम कशावर होत असतील तर शेती व्यवस्थेवर होतात. आणि मग या बदलत्या हवामानाच्या परिणामात ज्यावेळी सगळ्यात जास्त फटका आमच्या शेतकरी बांधवाला बसतो, त्याचाच परिणाम गेल्या वर्षी आपण 1 रुपयात पीक विमा योजना आपल्या राज्य सरकारने सुरू केली. आणि मला या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की यावर्षी 1 रुपयाच्या पीक विम्याचा परतावा राज्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या इतिहासाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही मिळाली? हां, हो नाही काहीतरी सांगा ना. आम्ही पैसे मागत नाही म्हणजे हो नाही मिळाले आम्हाला. एक संवेदनशील सरकार आम्ही राज्यामध्ये काम करताना याचं मुख्य कारण आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण जगाच्या पाठीवर 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक सत्ता होण्यासाठी आपण आता पुढे येतोय. एक 10 वर्षापूर्वी आपण 15व्या नंबरला होतो
आता आपण तिसऱ्या क्रमांकावर येतो आहे. पहिल्यांदा अमेरिका आहे, दुसऱ्यांदा चायना आणि तिसरं भारताची अर्थव्यवस्था आता ही $5 ट्रिलियन इकॉनॉमीची होते. पण ही होत असताना याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कुठला असेल तो आता आपल्या शेती क्षेत्रात राहणार आहे, मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या काही वर्षांमध्ये आणि विशेष करून ह्या वर्षी जर आपण पाहिलं की आपल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राच्या संबंधीची तरतूद केलेली आहे, ही आपल्या महाराष्ट्र देशाच्या इतिहासामध्ये यावर्षी सर्वात जास्त गुंतवणूक करण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या योजनेतून शेतकरी बांधला जातो आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान जे विकसित होतं, मी ज्याचा उल्लेख केला, हवामानाचे बदल, त्याचे होणारे शेतीवर परिणाम, त्यातून अधिक आपल्याला तंत्रज्ञानानं या सगळ्या होणारे बदल आमच्या शेतकऱ्याला लवकर कळले पाहिजे. आणि या सगळ्या बदलत्या हवामानाच्या वातावरणाला आमचा शेतकरी या सगळ्या आव्हानाला पेलू शकला पाहिजे, या दृष्टीने आता हे तंत्रज्ञान देशामधलं विकसित होतं आहे. मला वाटतं निश्चितपणे याच्यामध्ये संशोधन जे सुरू आहे त्याचा निश्चितपणे लाभ आपल्या शेतकरी बांधवांना झाल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षी येणारे आवर्षण, दर 3 वर्षांनी येणारा दुष्काळ, पाण्याची होणारी गंभीर समस्या, पाण्याच्या नियोजनाचे असणारे प्रश्न, आपल्या गोदावरी खोऱ्यात सगळं तुटीचं खोरं आहे आपलं. मी गेल्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या धरणांचा आढावा घेत होतो. हे सगळ्या जुन्या धरणांची आपल्याकडे मालिका तयार झालेली आहे. काही गाळानं भरलेली आहे, पाणी साठवण्याची क्षमता कमी आहे. आपले जेवढे कालवे त्याला 60% गळती आहे, टेलपर्यंत पाणी जात नाही, मध्ये बुडके डोंबळे आहेत, सगळे आपल्याकडे. आपलं सगळं तंत्रज्ञान वापरलेलं आहे, पण जेवढं तंत्रज्ञान आमच्या शास्त्रज्ञानं जमलं नाही ते आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. पण शेवटी शेतकऱ्याची जी मागणी आहे पाण्याची, ती आपल्याला अधिक भागवता आली पाहिजे, वाढवली पाहिजे. कारण या सगळ्या कायद्यानं पाणी वाटप होणार नाही. कायद्यानं जे पाणी वाटप होतं आहे, जे समन्वयन पाणी कायद्यानं वाटप व्हायचं ते होतं राहणार. शेवटी त्या त्या भागाचा तो अधिकार आहे, त्या त्या खोऱ्यांचे ते त्या त्या भागाला तो दिलेला पाण्याचा साठा आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की, आणि आज मुद्दा मी परमपूज्य आदरणीय गुरुमाऊलींचे आशीर्वाद घ्यायला चालू आहे. हे 65 TMC पाणी जे उल्हास खोऱ्यातलं आहे, जे पश्चिम वाहिन्यांचं वाहून जातं आहे, ते गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याचं महत्त्वाचं काम राज्य सरकारने आता माझ्यावर सोपवलेलं आहे. मला ते काम पूर्ण करायचं. त्यातून आपल्याला शेतीला पाणी ते अनेक आहेच आहे. 50,000 60,000 कोटी रुपये त्याला खर्च आहे. मी पहिल्याच बैठकीत आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की पुढच्या 5 वर्षामध्ये हे आपल्याला मिशन पूर्ण करता आलं पाहिजे आणि हे खोरं दुष्काळमुक्त करता आलं पाहिजे, ही आपली भूमिका असली पाहिजे. आणि त्यामुळे उपलब्ध शेतीच्या पाण्याला मग ते पाणी आहे त्याचं संवर्धन करून कसं पाणी आपल्याला अधिकाधिक शेतीला उपलब्ध करता येईल. आज नाशिक महापालिका ज्या पद्धतीने पाणी वापरतं, किती पाणी वाया जातं, किती पाण्याचा खरं प्रत्यक्ष वापर होतो, कारण शेवटी शेतीला पाणी काढून तुम्ही शहराला दिलेलं आहे. त्यामुळे किती टक्के महानगरपालिका पाण्याचं रिसायकलिंग करतं, पुनर्वापर करतो, की ज्यामुळे आमच्या शेतीच्या पाण्यावर जाताना कमी होईल. या दृष्टीने आता महापालिकेच्या लोकांनी मी काही सूचना केलेल्या आहेत. कारण 52% आरक्षण आता फक्त बिगर सिंचन झालेलं आहे, किंवा 54% गेलं पाहिजे. किती टक्के? 52% किती टक्के? 55%. 55% बिगर सिंचन आरक्षण केलं. याचा अर्थ काय की ते 55% पाणी आपल्या शेतीचं काढून शहराला दिलेलं आहे, उद्योगाला दिलेलं आहे. मग आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगतो नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा, ड्रिप करा, अमुक करा, तमुक करा, पण त्याला पाणी पाहिजे ना.
नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीचं विकसित होत राहील, पण पाण्याशिवाय शेती आहे का? आणि त्या दृष्टीने मला वाटतं हे काम माझ्याकरता अतिशय आव्हानात्मक आहे की महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून 2001 साली पहिल्यांदा एक प्रकल्प अहवाल तयार केला होता. तो 2005 साली सादर केला गेला आणि जो नदीजोड प्रकल्पाची त्यावेळी जी कल्पना मांडली होती ती आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि कैलासवासी गणपतराव देशमुख ह्या दोघांनी ती मांडली आणि त्याचा अहवाल सरकारला सादर केला. आज आपण नदीजोड प्रकल्प आज करतो. आपण नदीजोड झाला पाहिजे, प्रकल्प झाला पाहिजे, या लोकांनी कधी मांडली होती? आणि ते मला वाटतं काम त्या दोघांनी सुरू केलेलं काम होतं, ते काम पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळणार आहे याच्यात मला वेगळं समाधान आहे. आणि म्हणून मित्रो, शेती क्षेत्रामध्ये होणाऱ्या क्रांतिकारक येणाऱ्या काळामध्ये जे बदल आहेत ते बदल स्वीकारताना आजच्या काळामध्ये निर्यातक्षम शेती कशी आपल्याला करता येईल, नवीन नवीन आता स्टार्टअप्स पुढे येत आहेत, अनेक तरुण पुढे येत आहेत, नवीन कंपन्या काढत आहेत. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल, त्यातून नवीन शेतीतले प्रयोग करण्याची एक मालिका सुरू झालेली आहे. आपण जर प्रदर्शन जर पाहिलं, त्या प्रदर्शनामध्ये किती नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ की शेतीतलं संशोधन हे दिवसागणिक वाढत चाललेलं आहे, कारण शेतकऱ्याची मागणी वाढत चाललेली आहे, शेतकऱ्याच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत. आणि विशेष करून रासायनिक खत वापराचा जो परिणाम आहे आजच्या पिढीवर किती गंभीर स्वरूप धारण करतोय हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. नाशिक आपलं हे कीटकनाशकाचं मोठं आगार तयार झालेलं आहे. मी कृषी मंत्री असताना त्यावेळी मी त्याच्यावर संदर्भात काही कारवाई केल्या होत्या. सगळ्यात जास्त बोगस कीटकनाशक आणि आपल्या लोकांना घातक जीवनाला हे तयार होतात. याचा सगळ्यात वेळीचा साठा, सगळ्यात जास्त साठा कुठं होता, सगळ्यात जास्त निर्मिती कुठं होत होती, नाशिकमध्ये होती. आणि आज त्या रासायनिक खताच्या वापराचा परिणाम आज कर्करोग वाढण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात होतोय. आपल्याच कुटुंबातला कोणातरी माणसाला कर्करोग होतोय, आपल्या मित्राला होतो, आपल्या नातेवाईकाला होतो, आपल्या कुठल्या दूरच्या गावकऱ्याला होतोय, आपल्या घरात होत असेल कोणाला. पण समाजाच्या प्रती जी आपली बांधिलकी आहे त्याचा विचार करत त्या रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकाचा वापर कसा आपल्याला कमी करता येईल, जैविक खतांचा वापर अधिक कसा वाढवता येईल, जैविक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करून शेती उत्पादनाचा खर्च आपल्याला कसा कमी करता येईल, या सगळ्या या प्रदर्शनामधून, अशा प्रकारच्या महोत्सवातून याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. त्यासाठी मी आदरणीय गुरुमाऊलींचं मनापासून अभिनंदन करतो की सगळे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे आज आमच्या शेतकऱ्यांच्या मातीमध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, त्याच्यामध्ये जागृती करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे, मला वाटतं माऊलींच्या आशीर्वादाने निश्चितपणे हा कायकल्प शेतीतला झाल्याशिवाय राहणार नाही असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. आज शेतीला कशा प्रकारचे दुग्ध व्यवसाय आहेत. आता मला माऊली पुढच्या 1.5 वर्षामध्ये तर दुधाचं सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आज आपल्या राज्यामध्ये आपण देशामध्ये एक पहिला क्रमांकावर आहोत दुधाच्या उत्पादनामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये मला वाटतं 31 लाख लिटर दूध होत असेल रोज. पहिला क्रमांक माझ्या जिल्ह्याचा आहे. 53 लाख लिटर दूध रोज गोळा होतं. परंतु आता जे नवीन तंत्रज्ञान आलं, आता सॉर्टेड सिमेंट आले. सॉर्टेड सिमेंट आता प्रत्येक शेतकरी सॉर्टेड सिमेंट मागतो का, की त्यात फक्त कार्बोनेट्स होतात, आता गोरे होत नाही. बरोबर आहे का? तुमच्याकडे आलं का नाही? हां,
मग आपण काय करायला त्याचा? आज दूध आपण खपू शकत नाही. लोक मला नेहमी सांगायचे दुग्धमंत्री असताना, गुजरातचं दूध बंद करा. तुम्हाला कल्पना नाही मित्र, आज अमूलचा जो समूह आहे 10-12 संघांचा, अमूल एक असा प्लॅन नाही आहे, तिथल्या 12-13 मोठ्या संघांचा एक समूह म्हणून अमूलचा ब्रँड तयार झालेला आहे. जसं आपलं महानंदा होतं, महानंदाचं आटवलं सगळं. आता आज आपल्या महाराष्ट्रातून अमूलचा दूध समूह 35 ते 40 लाख लिटर दूध रोज आपल्या राज्यातून देतो, म्हणून आपलं दूध संकलन चालू आहे. किती लोकांना माहिती? आपल्या कोणतं एक सांगितलं भाषणामध्ये, गुजरातचं दूध बंद करा. ज्याला गाई नाही तो म्हणतो दूध बंद करा. काही नाही, पारावर बसलाय, दूध बंद झालं पाहिजे, गुजरातचं दूध येतं. अरे तुझ्या गाई का काही थेंब छटाक दूध नाही तुझ्याकडे. आज अमूल समूह आपल्या राज्याचं दूध घेतो म्हणून दूध संकलन चालू आहे मित्र. मी सारखं त्यांना बैठक घ्यायचो, त्यांच्या एमडींच्या, विनंती करायचं राहायचो, आराम दूध कमी होऊ देऊ नका, दूध कोटा कमी करू नका, अधिकाधिक दूध वाढवा. कारण आता पनीर हे दुधापासून होत नाही. आता काही काळापूर्वी भारत सरकारनं व्हेजिटेबल ऑइलपासून पनीरची परवानगी दिली. त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये पनीर मिळतं ना, सगळं ते दुधाचं नाही आहे, व्हेजिटेबल ऑइलचं आहे. काही ठिकाणी मिळत असेल, पण आमचा प्रयत्न होता की, आणि आजही माझा प्रयत्न आहे केंद्र भारत सरकारकडे, की तुम्ही ह्या व्हेजिटेबल ऑइलच्या पनीरचं उत्पादन बंद करा, फक्त दुधावर आधारित पनीर चालू करा. म्हणजे आपलं नुसतं दुधावर आधारित जरी पनीर झालं तरी 40 लाख लिटर दूध आपलं त्या पनीरला जाईल. हे वेगवेगळं आव्हान आहे, ते तुम्ही काळानुरूप तुम्हाला थांबवता येत नाही. आपण आता गोसेवा काढलं, पहिल्यांदा गाईला गोमातेचा दर्जा दिला, गोमाता म्हणून तिला संबोधतोय आपण. देशी गायांचा वाण वाढला पाहिजे, गिर गाया वाढल्या पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करतायत. आपण आता प्रति गाईला, मी त्यावेळी मंत्री असताना शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रति गाई 50 रुपये प्रति रोज आपण त्या गाईच्या खर्चासाठी शेतकऱ्याला द्यायचा निर्णय केला आपण, की त्यांनी गिर गाय सांभाळावी. त्यामुळं हे देण्याची भूमिका काय सरकारची होती, की देशी गाय वाढल्या पाहिजे, आधी काही त्या सुधारणा झाली पाहिजे. आणि मी जो सॉर्टेड सिमेंटचा उल्लेख केला, उद्या या सॉर्टेड सिमेंटच्या फक्त कार्डच होणार आहेत आणि 1.5 वर्षामध्ये कार्ड लागायला येणार आहेत. दूध किती होणार आहे? आता गोरे नाहीच ना, फक्त कार्डच आहे. म्हणजे या दुधाच्या उत्पादनाची आता विक्री व्यवस्था काय करावी लागणार आहे याचा आतापासून विचार करावा लागेल मित्र. जसं शेती उत्पादनामध्ये जेवढं जैविक खतांचा वापर होईल, जेवढं कीटकनाशकाचा वापर कमी होईल, जेवढं विष आपण लोकांना या शेती पिकामध्ये हे विषच देण्याचा प्रकार आहे, हे आपण जोपर्यंत कमी करू, अशा या ऑर्गॅनिक फार्मिंगला एक काही प्रोत्साहन द्यावं लागेल. त्या दृष्टीने सुद्धा काही काम करण्याची आवश्यकता समाजामध्ये आहे. फार व्यापक विषय, मोठा विषय आहे. आपल्याकडे 2च विषय महत्त्वाचे. कांद्याचा भाव पडला, रास्ता रोको. उसाचा पहिला हप्ता किती, रास्ता रोको. सगळं सोपं काम आहे. भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा दाम मिळाला पाहिजे, याच्याबद्दल तुमच्या आणि माझ्या मनात अजिबात संदिग्धता नाही, दुमत नाही. परंतु ह्या सगळ्या ज्या काही उत्पादित मालाच्या विक्री पश्चात व्यवस्था आहे, त्याला कसं मार्केटिंग आपल्याला प्रभावीपणे करता येईल. आता साखर धंद्याचा आता सरकारने भाव ठरवला आहे की इतक्या कमी किमतीत 3032 रुपये साखर कमी विकायची नाही. त्यामुळे आता ऊस उत्पादकाला थोडे पैसे मिळायला लागले. गेल्या वर्षी 2 वर्ष मी आमच्या शेतकऱ्यांना प्रवरेतून
₹32 भाव देतोय दरवर्षी. परंतु तीच परिस्थिती आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करावा लागेल. एक त्याला एक हमी किंमत देऊन त्याच्यावरच कांदा विकला गेला पाहिजे. म्हणजे व्यापाऱ्याकडून लूट थांबेल त्या शेतकऱ्याची, असा विचार करावा लागेल. म्हणून शेतीमाल उत्पादन वाढवा हे बरोबर आहे, पण त्या वाढत्या उत्पादनाच्या मार्केटिंगची काय सोय आहे त्या संदर्भाने अधिक प्रभावीपणे विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याची कष्ट करण्याची तयारी आहे. शेतकरी हा आपला पोशिंदाच आहे. ज्या देशांमध्ये खायचे वांदे आहेत तिथं त्या देशामध्ये अराजकताच आहे. अरे पोटात काय नाही करणार काय तुम्ही. पण आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं आहे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत की या देशातला शेतकरी मला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त कष्ट करणारा हा घटक आहे. सगळ्यात जास्त कष्ट करणारा, सगळ्यात जास्त उत्पादन करणारा आमचा शेतकरी आहे. आणि म्हणून त्याला न्याय देताना त्याला न्याय दिला पाहिजे. शेतीमालाच्या भावाला योग्य ती त्या ठिकाणी देण्याबद्दल विचार झालाच पाहिजे. मग सरकार म्हणून ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो अनेक वर्ष. आता हे जे नवीन मगाशी मी उल्लेख केला जे बदल होत आहेत त्यातून आता तुमच्याच नाशिक जिल्ह्याचं उत्पादन म्हणजे सह्याद्री उद्योग आहे. तुमच्या दिंडोरीला भरतो तो आपल्या विशाल शिंदेंचा किती उत्तम उदाहरण आहे ते. जिथं इच्छाशक्ती आहे मित्रो तिथं हे काम आपण करून दाखवू शकतो. आणि मला वाटतं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांची तीच भूमिका आहे की या देशातला शेतकरी केवळ समृद्ध नाही, तो मला वाटतं समृद्ध झालाच पाहिजे. परंतु प्रत्येक विकसित होणारं जे नवीन तंत्रज्ञान आहे हे त्यांनी स्वीकारताना अधिक शेती उत्पादनाचा खर्च आपला कसा कमी करता येईल या दृष्टीने आता विचार करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं हा जो कृषी महोत्सव आहे हा त्याची एक पर्वणी आपल्याला सगळ्यांना आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने निश्चितपणे एक दिशादर्शक असा उपक्रम आहे. मी आदरणीय गुरुमाऊलींना गुरुमाऊलींचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देण्याइतकी माझी पात्रता नाही आहे, कारण शेवटी आदरणीय गुरुमाऊलींनी सुरू केला उपक्रम आहे. पण या उपक्रमातून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्या सहित देऊन टाकतो. आणि पुढे एकदा या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलावलं त्याबद्दल मी आदरणीय गुरुमाऊलींच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.